पुणे मंगळवार पेठेतील सदानंद नगर येथे भव्य राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय नेतृत्व असणारे श्री सदानंद कृष्णा शेट्टी, पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ सुजाताताई शेट्टी, देविकाबाई शेट्टी, श्री भीमराव पाटोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या सर्वांचं पक्षात स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना अजितदादा यांनी संबोधित केले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने घोरपडे पेठ येथील 5 लाभार्थ्यांकडे नवीन घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या। सर्व लाभार्थ्यांचं मनापासून अभिनंदन केलं। प्रत्येक कृतीत लोकहित हीच आपल्या राज्य सरकारची भूमिका आहे, असं देखील अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं। शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे सदानंद कृष्णा शेट्टी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका श्रीमती सुजाताताई सदानंद शेट्टी, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भीमराव पाटोळे, काँग्रेसच्या नेत्या देवकीताई शेट्टी आणि पुणे शहरातील अनेक आजीमाजी माझे सहकारी नगरसेवक, इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे। आताच या सगळ्या आजच्या मान्यवरांनी अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला, एका चांगल्या पक्षाची निवड त्यांनी केली। तुमच्या पक्ष प्रवेशाच्यामुळे निश्चितपणे सदानंदजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे। राष्ट्रवादीचा विचार पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायला मिळणार आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो। तुम्ही राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी आमच्या सदानंद शेट्टींना आहे। आज पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत, स्वग्रही येत आहेत, ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे। सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही। त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो। त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। नागरिक समस्या आहे आणि तो काय सुटत नाही, कारण प्रशासन असल्यामुळे त्या ठिकाणी होतं आणि काँग्रेस पक्षाची सत्ता नसल्यामुळे बजेट काम त्यापासून लोक वंचित आहे। हा विचार करून मी राष्ट्रवादी पक्षात अजितदादांच्या मध्ये पुण्याचे पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थ खातं त्यांच्याकडे आहे आणि माझा भाग जो प्रभाग नंबर 24, 13 जो आता 2 भाग झालेला आहे, हे सगळं अविकसित भाग आहे। याला बजेटची खूप नितांत गरज असते आणि मी 1985 पासून सतत म्हणजे शेट्टी घराण्यात 85 पासून ते आतापर्यंत महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करतो। म्हणजे 37 वर्ष महानगरपालिकेत मी 3 वेळा, माझी पत्नी 2 वेळा, माझी बहीण 1 वेळा, माझे भाऊ 1 वेळा, आधी 2 वर्ष एक्सटेन्शन, असं 37 वर्ष महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करताना कामाचा भरपूर आवाका जो माझ्या प्रभागात आहे। त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसनाचं 694 लोकांचं कुटुंबाचं पुनर्वसन मी या ठिकाणी सदानंद नगर येथे आपण जिथं आता कार्यक्रम झाला त्या ठिकाणी 694 कुटुंबाला पक्क घर देण्याचं काम केलं। त्याचं उद्घाटनही अजितदादांच्या उपस्थितीत झालं होतं। आता 335 घोरपडी पेठे मोमीनपुरा येथे झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम 96 घराचं पुनर्वसन काम केलं। त्यांनाही आज घराचे ताबे आणि चाव्या करारनामा देण्याचं काम अजितदादांच्या हस्ते करण्यात आलं। या ठिकाणी वार्डामध्ये पहिल्यांदा पुणे शहरात सिमेंट रस्ता करण्याचं भाग्य मला मिळालं। एक हंडेवाली बाई दाखवा, 1000 रुपये मिळवा, एकही बाई आली नाही। 37 वर्षात घरोघरी 100% नळ देण्याचं काम मी केलं। पुण्यात स्थायी समितीचा अध्यक्ष असताना एक ठसा कामाचा उदाहरण डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन 3 कोटीचं उभारण्याचं काम भाग्य मला मिळालं। सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन, गल्लोगल्ली गल्ली कॉन्क्रीट करणे इत्यादी विकासाचे काम करताना आमचा हातखंडा कोणी महापालिकेत धरलेला नाही, आजही नाही। आताही काही काळ मी पुणे जिल्हा नियोजन मंडळात असल्यामुळे 2 कोटीचं काम जरी त्या ठिकाणी कामं जरी महापालिकेत नसतील तरी जिल्हा नियोजन मंडळातून 2 कोटीचे काम आता सध्या माझे त्या प्रभागात चालू आहे। 15 ऑगस्ट चौक जिथे आता आपण इथं आहे, 40 वर्षापासून महानगरपालिकेचं शौचालय आणि कचरा पेटी त्या ठिकाणी होतं।
पण नागरिकांना नाकाला फडकं बांधून जाण्याची परिस्थिती त्या परिस्थितीत होती. झोपडपट्टीचं पुनर्वसन जेव्हा झालं त्या शौचालयाची आवश्यकता नसल्याने महानगरपालिकेत सुजाता शेट्टींनी ठराव केला शेट्टींच्या माध्यमाने, आणि ते शौचालय पाडून त्या शौचालयाचे नुकसान होऊ नये, भिंती स्ट्रक्चर पाडू नये म्हणून शौचालय बंद करून त्या ठिकाणी अद्ययावत असं वाचनालय आणि अजितदादांच्या बजेटमधून पुणे जिल्हा नियोजन मंडळातून वाचनालयाला बजेट घेऊन आता वाचनालयाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्या नागरिकांना मनापासून आनंद झालेला आहे की काय होतं आणि काय झालं. एकदम वाचनालयाच्या माध्यमाने सगळ्या नागरिकांसाठी वाचनालयाचा उपयोग करून घेता येईल. अशा नागरिक समस्या सोडवण्यासाठी मी, माझी मिसेस पत्नी सौ सुजाता शेट्टी, माझी बहीण त्याही नगरसेवक होत्या देवकीताई शेट्टी, इकडे तिकडे प्रत्येकाने वेगवेगळ्या पक्षात राहण्यापेक्षा सर्वजण आम्ही एकत्र निर्णय घेऊन राष्ट्रवादी पक्षात आम्ही प्रवेश करून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे की अजितदादा विकास पुरुष आहेत. त्यांना कुठली समस्या सांगितली की ताबडतोब ते लक्षात येतं, ते कुठले आयगा नाही करतात, त्यावेळी ताबडतोब ते मान्य करतात. असंच नेत्याची आम्हाला आवश्यकता होती. ती इच्छा आमची आज पूर्ण झालेली आहे.